ज्यांना ज्यांना आपण नियुक्तीपत्र दिले त्यांना मी विनंती एवढंच करीन की एक 2 मिनिटं न उभं राहता तुमच्या हातातले जे जे नियुक्तीपत्र आहेत ते फक्त आपण वर करावे. मीडियाने सुद्धा हे बघून घ्यावं. आज ही जी नियुक्तीपत्र आम्ही दिलेली आहेत आणि जी लोक आज आम्ही इथं बोललेले आहेत ही मंडलिक गटाची पूर्ण ताकद नव्हे. आम्हाला जर का मेळावा घ्यायचा असेल तर मेळावा आम्हाला गैबी चौकात घ्यायला लागतो. आम्हाला जर का मेळावा घ्यायचा असेल तर गांधी मैदानमध्ये मेळावा घ्यावा लागतो. त्याशिवाय आमचा मंडलिक गट त्या संख्येनं मावत सुद्धा नाही. ही जी लोक आज तुम्ही बघताय या प्रत्येकाकडे गावाची सरपंचकी, सोसायटी, डेअरी अशी ताकदवान असलेली सगळी लोक आहेत आणि ही लोक फक्त आमची पदाधिकारी आहेत. हे ट्रेलर आहे. पिक्चर कोणाला करायची हिंमत असेल तर पिक्चरही आम्ही दाखवायला तयार आहोत. या निमित्त बोलत असताना निश्चितपणानं ज्यांची आज नियुक्तीपत्र ज्यांना ज्यांना देण्यात आलं आहे हा खरं म्हटलं तर हा कार्यक्रम जिल्हाध्यक्षांनी घ्यायचा असतो. आता जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत अनेक नाराजगी इथं व्यक्त झाली. जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाला येत नाहीत. गेले 5 ते 6 वेळा आम्ही जिल्हाध्यक्ष राजेखानजी जमादार यांना सतत कार्यक्रमाला बोलवलं. श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळी आले त्या दिवशी ते फक्त 5 मिनिटं आले आणि गेले. ते सोडून जिल्हाध्यक्षाचं काही काम नाही. आणि म्हणून आज मी पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक युवासेना माननीय राजेखान आबाखान जमादार यांची शिवसेनेतनं हकालपट्टी करतोय असा निर्णय या निमित्त आज इथं घेतो. या निमित्त बोलत असताना निश्चितपणानं ज्यांच्या नियुक्तीपत्रांत आज दिलं त्यांना मी एवढंच विनंती करीन की ज्यावेळी मला सुद्धा युवासेनेचं पश्चिम महाराष्ट्राचं पद दिलं, महेशजींना जेव्हा शिवसेनेचं पद दिलं, जेव्हा सुधीर पाटोळे यांना शिवसेनेचं पद देण्यात आलं होतं त्यावेळी आम्हाला सुद्धा वाटलं होतं की फक्त पद आहे याला काय महत्व आणि काय काम असेल. पण शिवसेनेच्या पदाला आज महाराष्ट्रामध्ये इतकं महत्व आहे की तुम्ही काम कराल तेवढं कमी आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपण जर का काम केला तर भविष्यामध्ये आपण सर्वजण अनेक जण यातले सरपंच आहात, डेप्युटी सरपंच आहात, आपण भविष्यात पंचायत समिती सदस्य होऊ शकता, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकता आणि मी फक्त नव्हे तुमच्यातलाच भविष्यात आमदार सुद्धा होऊ शकतो अशी शिवसेनेच्या पदामध्ये ताकद आहे. ज्यांना ज्यांना आपण पदं दिली त्यांना शुभेच्छा. सोशल मीडियाची ज्यांना पदं दिली त्यांना सुद्धा शुभेच्छा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे जे काय कार्यक्रम होतील ते तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा. ओबीसी प्रमुख ज्यांनी आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि त्यांना विनंती सुद्धा आहे की आमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चुकीच्या पद्धतीचं नरेटिव्ह सेट करण्यात आलं की भारतीय जनता पक्ष महायुती म्हणजे ओबीसी द्वेषी. हे नरेटिव्ह साहेब सेट केलं. आम्ही आज आमच्या पदं जी दिलेले आहेत, ओबीसी प्रमुख जी पदं दिलेली आहेत तेवढी पदं काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्यात का हा माझा थेट त्यांना सवाल आहे. जी पदं आज आम्ही दलित प्रमुख, दलित सेल प्रमुख म्हणून आम्ही गावची पदं दिलीत तेवढी पदं काँग्रेसच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये दिलेत का हा सुद्धा माझा थेट सवाल आहे. दलित समाजाला सुद्धा आपण तेवढाच न्याय दिलाय, मुस्लिम समाजाला सुद्धा तेवढाच न्याय दिलाय आणि इतर समाजांना, इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा तेवढाच न्याय आपण या निमित्त दिलेला आहे. निश्चितपणानं ही जी पदांची जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे ही जबाबदारी आपण समर्थपणे पेलाल अशी विनंती मी आपल्या सर्वजणांना करतोय. या निमित्त बोलत असताना बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्या मनातलं खतखत बाहेर काढली. मला वाटते दादा कार्यक्रमाला जरासं सीएम साहेबांच्या अडकले त्यामुळे जरासं सगळ्यांनी मनातले व्यक्त केलंच. दादांच्या समोर मला वाटतं हे व्यक्त करू शकला नसता, पण ठीक आहे आपण व्यक्त केलात, काही चुकीचं नाही. बऱ्याच जणांनी बोलले लोकसभेच्या बाबतीत काय काय झालं. लोकसभेला एवढंच मी सांगेन, लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेची निवडणूक लागल्याच्या नंतर ही नैसर्गिक जागा शिवसेनेची लोकसभेचीच होती आणि शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह आपला होता. आपल्याला तिकीट मिळालं. तिकीट मिळत असताना 20 ते 22 दिवस आम्हाला वाट बघावी लागली. आता ही वाट कुणामुळे बघावी लागली? जो तुतारीकडे गेलाय त्याच्यामुळं वाट बघावी लागली. आपण तिकीट खेचून आणला. तिकीट खेचून आणल्यानंतर आपण उभारलो. उभारल्याच्या नंतर अनेक जणांनी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पहिला सुरुवात महेश जाधव यांच्याकडनंच झालं की महेश जाधव म्हटले फोनच उचलत नाही. तुमचा 100 वेळा आम्ही फोन उचलतो, टेंडर बिंडरच्या वेळी फोन उचलत नाही हे सांगायचं तुम्ही राहिला होता. पण असू दे, हे जरी नरेटिव्ह सेट झाला असला तरी आपण लढलो. कुणाला त्यावेळी आपण काही बोलायला नाही, शांत बसलो. पण चुकीच्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्यात आलं की मंडलिकांच्या बाबतीत निगेटिव्ह वातावरण आहे. आमचं निगेटिव्ह वातावरण, चुकीचं वातावरण कधीच नव्हतं. आम्ही निवडूनच येणार होतो, पण तुमच्या या वागण्यामुळे आम्हाला तिथं फटका बसला. लोकसभेच्या निवडणुकीत
आपल्या या तालुक्यातले एक नेते आहेत माननीय संजय बाबा घाटगे, ते उबाटा गटाचे नेते. आता त्यावेळी उबाटा गटाचे नेते ते बरंच आमच्या विरुद्ध निश्चितपणानं बोलत होते, असं बोलत होते तसं बोलत होते. त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे सुद्धा बरंचसं काही बोलले. पण लोकसभा निवडणूक झाल्या 10 दिवसाच्या नंतर मुश्रीफ साहेबांना म्हणजे महायुतीला संजय बाबांनी कसं काय पाठिंबा दिला? आता हे उबाटाच्या नेत्यांना कसं काय चालतं? उद्धव साहेब तुम्हाला, आदित्य साहेब तुम्हाला हे कसं काय चालतं? त्यांची हकालपट्टी तुम्ही का केला नाही? आणि मग जर असं झालं असेल तर याचा अर्थ असा आहे काय की मुश्रीफ साहेब तुम्ही आणि संजय बाबा तुम्ही हे सगळं ठरवून केला? हे असा आहे, ह्याचा अर्थ असा आहे काय? त्याच पद्धतीनं समरजित राजे यांनी सुद्धा लोकसभेच्या निमित्त देवेंद्र फडणवीस साहेब असतील, खुद्द नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब, नितीन गडकरी साहेब यांनी आमच्यासाठी येऊन कोल्हापुरात ठाण मांडून आमची सीट निवडून यावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांचं सुद्धा आदेश आपण न ऐकता समरजित राजेंनी त्यांच्या खाली निरोप दिला, जनक घराणं आणि राजघराणं एकच आहे, तुम्हाला पाहिजे ते करा. खरं आहे का नाही? हा निरोप दिला त्यांनी. त्याच पद्धतीनं मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत सुद्धा बोलत असताना अजितदादा असतील यांनी आमच्यासाठी इथे येऊन प्रचंड प्रमाणात प्रयत्न केले. पण मुश्रीफ साहेबांनी स्थानिकला त्यांच्या गटाला असा निरोप दिला की खाली काय करायचं ते करा, शाहू महाराजांना मतदान केला तरी चालते. हा निरोप मुश्रीफ साहेबांनी दिला. मग माझा या दोघांनाही प्रश्न आहे. आज एक तुतारीत गेलाय म्हटलं काय सुटका नाही. या दोघांनाही प्रश्न आहे. एका महिन्याआधी तुतारीत गेलाय, लगेच तुतारी करायची नाही. जिल्हाध्यक्ष होता आपण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं. आपण दोघांनीही आमच्या बाबतीत, महायुतीच्या बाबतीत, लोकसभेच्या बाबतीत स्वतःच्या नेत्याचं न ऐकता स्वतःचं डोकं चालवत आपण तिथं त्यांना आदेश वेगळा का दिला? हा माझा सवाल त्या सर्वजणांना आहे. त्याचबरोबर बोलत असताना मगाशी एकाने गोकुळचा विषय काढला. गोकुळला खरं आहे, मी अनेक वेळा खासगीमध्ये बोललोय, आज मीडिया समोर आहे, कदाचित वेगळं वाटेल. गोकुळची निवडणूक ज्यावेळी लागली त्यावेळी हे खरं आहे की आम्ही पॅनल म्हणून एक महाडकांच्या विरुद्ध आम्ही पॅनल केलं. आमचं पॅनल निवडून यावं त्यासाठी मी बंटी साहेबांना 3 महिन्याआधी भेटलो आणि पॅनल करण्यासाठी त्यांना विनंती केली की मी पॅनलमध्ये उमेदवारी तुम्ही मला द्याल नाही द्याल, पण पॅनलच्यासाठी आजपासून प्रचार करायला चालू करतो. निवडणुकीच्या 3 महिन्याआधी प्रचार केला. प्रचार केल्यानंतर उमेदवारी ठरली, त्यामध्ये मला सुद्धा उमेदवारी मिळाली. मी 3 महिने राबलो, बाकीचं कोणीही उमेदवार अजून बाहेर पडलं नव्हतं. मी राबलो, मला तुम्ही ठेवला, माझ्या आत्यांना ठेवला आणि बरोबर बाकीचं सगळं पॅनल निवडून आलं. हे बंटी साहेब तुम्ही जर केलाच, पण मुश्रीफ साहेबांनी सुद्धा केलं. सतीश पाटील म्हणून त्यांचे जे नेते आहेत गडिंग्लज भागातले, त्यांनी सगळीच्या सगळी मतं ही वीरेंद्र मंडलिकला वगळून मारा अशा पद्धतीचा आदेश दिला. तुम्ही हाच संदेश अनेक ठिकाणी दिला. आम्ही गोकुळला पडलो ठीक आहे, इथंपर्यंत तुम्ही थांबायला पाहिजे होता. ज्यावेळी कॉपचा विषय होता त्यावेळी कॉपच्या विषयाच्या वेळी मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी उद्धव साहेबांकडे माझी फाईल गेली, हा उमेदवार आमचा पडलाय, याला संधी देऊया असं उद्धव साहेबांचंही म्हणणं होतं. पण मुश्रीफ साहेबांनी, बंटी साहेबांनी उद्धव साहेबांना भेटून त्यावेळी सांगितलं की आम्हाला वीरेंद्र चालत नाही, कोण पण द्या, किंवा पोरगा नको. हे शब्द आहेत त्यांचे. का हो, मी का चालत नाही? अहो, माझ्या आजोबांनी तुम्हाला आमदार केलं, 2 वेळा मंत्री केलं, आणि तुम्हाला त्यांचा नातू का चालत नाही? त्यांचा चिरंजीव निष्क्रिय आहे म्हणून वीरेंद्रला दाबायचं ही त्यांची मनोधारणा आहे. त्यासाठी माझा पाय ओढला गेला. गोकुळला थांबवलं गेला, आम्ही तरी शांत बसलो. लोकसभेची निवडणूक आली, अनेक वक्तव्य तुम्ही काढून घ्या दोघांचीही. इकडं प्रचार करत असताना समरजित राजे हे म्हणत होते मोदी साहेबांच्या बाबतीत सगळं सांगायचे. मोदी साहेबांनी इतकी कामं केली, पर माणूस मोदी साहेबांनी मला वाटतं 4,000-5,000 रुपये कसे मिळवून दिले हे जे विश्लेषण समरजित राजे लोकसभेच्या भाषणामध्ये करायचे. आणि मग आता काय झालं? 1 महिन्यानंतर तुम्ही तुतारीत गेला, तुमच्या स्वार्थासाठी गेलाय. तुम्ही थांबलाय काय? अजिबात नाही. तेच मुश्रीफ साहेब, आपण सुद्धा, हसन साहेब, आपण ते ईडीबीडी आहेच, तेच आपण इकडे येत असताना, आम्हाला मदत करत असताना हा संदेश आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये जो दिला की तुम्हाला काय पाहिजे ते करा, शाहू महाराजांना मतदान केलं तरी चालतंय, हा असा संदेश काय दिला? तुम्हाला महायुतीची सीट महत्वाची नव्हती काय? महायुतीची सीट येणं, नरेंद्र मोदी साहेबांचा 400 आकडा होणं हे तुम्हाला महत्वाचं नव्हतं काय? या दोघांच्या नेत्यांमुळे त्यांच्या पक्षाचं नाव खराब होतं. तुम्हाला मी खरं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा यांनी आमच्यासाठी प्रचंड मेहनत केली, काम केलं, त्यांच्या नेत्यांनीही केलं.
भारतीय जनता पक्षाने सुद्धा आमच्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम केलं, पण या स्थानिक 2 नेत्यांनी जो कागल तालुक्यामध्ये निरोप दिला त्याच्यामुळे जे 1-1.5 लाखाचं लीड होतं ते आमचं 14,000 वर आलं. आता ही जी लीड मिळालेलं आहे 14,000 मतांचं, हे कुणाचं आहे हो? हे फक्त आमचं आहे, हे शिवसेनेचं आहे. आजपर्यंत ज्या वेळी आम्ही मुश्रीफ साहेबांच्या विरुद्ध निवडणुका लढल्या त्यावेळी आम्हाला जवळपास 8-9 हजार मतं ते 14,000 मतांचं लीड मिळाले. म्हणजे आमच्या गटाचं मतदान आहे, आमच्या शिवसेनेचं, आमच्या पक्षाचं मतदान आहे, हे तुमचं मतदान नाही. तुम्ही जर का मतदान दिला असता तर आम्ही 1 लाखाच्या घरामध्ये असतो. कदाचित आज चित्र वेगळं असतं, आम्ही खासदार असतो आणि आम्ही मंत्री सुद्धा असतो. मग हा आमचं नुकसान तुम्ही का केला? हा सवाल माझा त्या निमित्त त्यांना आहे. त्याचबरोबर आज खरं जर बोलायचं झालं विजय साहेब, मी खरं सांगतो तुम्हाला कागल तालुक्यामध्ये काय चाललंय. कागल तालुक्यामध्ये आज वातावरण वेगळं आहे. कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबांना आपण 1998-99 साली आमदार केलं, मंडलिक साहेबांनीच केलं. त्याच्यानंतर 2004ला सुद्धा आपण आमदार केलं, मंत्री केलं. आज ते 5 वेळा आमदार झालेत आणि 5ही वेळा ते मंत्री झालेले आहेत. अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा मुश्रीफ साहेबांना बसू शकतो आणि त्यामुळे माझी विनंती ही आहे की मुश्रीफ साहेबांनी यावेळी थांबावं. माझे आजोबांनी त्यांच्याकडे बघत असताना चिरंजीवासारखं बघून, एक मानसपुत्र बघून त्यांना मतदान दिलं, त्यांना आमदार केलं आणि 2 वेळा मंत्री केलं. त्यावेळी पवार साहेबांचा विरोध होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पवार साहेबांचं वाक्य आहे की मुस्लिम समाजाचा व्यक्ती ओपन ठिकाणी तुम्ही लढवायचा नाही. तरी सुद्धा आपण हट्ट करून, मंडलिक साहेबांनी हट्ट करून 1998ला उभं केलं, 99ला उभं केलं, निवडून आले, 4ला उभं केलं, निवडून आले, मंत्री झाले. तर त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे कधी बघितलं नाही. आज कागल तालुक्यात चित्र वेगळं आहे. कागल तालुक्यात लोक एवढंच म्हणतात, कोण पण द्या, मुश्रीफ साहेब नको, कोणी द्या, मुश्रीफ साहेब नको. मग हे वातावरण जे आज कागलमध्ये झाले याचा आम्ही महायुतीला फटका बसून घ्यायचा काय हो? आज महायुतीतनं मी जर उभारलो, मी नवीन चेहरा आहे, पण मी काय आज ढगातनं पडलोय काय? 10-11 वर्ष झाली मी राजकारणामध्ये काम करतोय, प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आहे. खेकड्यांसारखं मुश्रीफ साहेब तुम्ही माझा पाय ओढला, नाही तर आज मी गोकुळाई संचालक असतो आणि पहिला जिल्हा परिषदेला सदस्य होऊन मी अध्यक्ष असतो. हे तुम्ही केलात म्हणून मी आज इथं बसलोय. माझ्या आजोबांनी बघत असताना तुमच्याकडे मानसपुत्रासारखं बघितलं, मग तुम्ही माझ्याकडे बघत असताना पुतण्यासारखं बघू शकत नाही का? तुम्ही थांबणार आहात की नाही मुश्रीफ साहेब? तुम्ही थांबणार आहात की नाही? शेवटची निवडणूक आपली होती, मागच्या वेळीची आपण म्हटलात ही माझी शेवटची निवडणूक आहे. आता आपण पुन्हा म्हणताय की शेवटची निवडणूक आहे, पारड्यात घ्या. पुढच्या आपण पुन्हा म्हणाल शेवटची निवडणूक आहे, पारड्यात घ्या. त्याच्यानंतर म्हणाल नावीद मुश्रीफला उभं करा. अहो, आमची परतफेड कधी करणार? आमची परतफेड मंडलिक गटाने जे उपकार तुमच्यावर केले त्याची परतफेड एकदाची करा आणि त्यातनं मुक्त व्हा. हा विषय, आदेश निश्चितपणानं विनंती मी मुश्रीफ साहेबांना या निमित्त करतो. त्यानिमित्त बोलत असताना अनेक विषय राहून गेला. मंडलिक साहेबांचा फोटो हल्ली दोन्ही नेते त्यांच्या बॅनरवर टाकतात. तसं आमची परवानगी घ्यायला लागते, सही घ्यायला लागते. दोघे काय म्हणतात, आम्ही मंडलिक साहेबांच्या विचारांची पाईक. कोण म्हणते, इकडे हसन साहेब म्हणतात, इकडे समरजित राजे सुद्धा फोटो टाकून आमचं गुणगान गातायत. अहो, मग जर मंडलिक साहेबांचा फोटो चालत असेल तर त्यांचा नातू का चालत नाही? त्यामुळं आता बास, निवडणूक लढवायची आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे हट्ट करायचा आहे. मी काय महायुती सोडून विचार करणारा नेता कार्यकर्ता नव्हे. शिंदे साहेब म्हणतील तसंच मी करेन, पण शिंदे साहेबांपर्यंत हा संदेश तुम्ही आम्ही सर्वजण पोचवूया. अजितदादांना सुद्धा सांगूया, तुमच्या नेत्यांनी कागलमध्ये हे जे केलं लोकसभेला ते करायला नको होतं. समरजित राजांना सुद्धा निरोप देऊया, आज जरी तुतारी करत असशीला तरी लोकसभेला बरंच काय काय तुम्ही केलाय, हे तुम्ही करायला नको होता. केला असता तर आज आम्ही नीट बसलो असतो, तुम्हाला पाठिंबा दिला असता. आणि म्हणून माझी विनंती असेल आपल्याला, मला उभारायचं आमदारकी पाहिजे हा विषय नाहीच आहे. त्यांनी मला त्रास दिला, मी त्यांना त्रास द्यायला उभारणार, एवढंच तुम्हाला या निमित्त सांगतो. 100% भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहत नाही. हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेची नैसर्गिक जागा आहे. शिवसेनेमध्ये मागच्या वेळी संजय बाबा घाडगे यांना आपण उभं केलं होतं शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर. त्यामुळे आज सुद्धा जी कागलची जी सीट आहे ती धनुष्यबाणाची आहे. 2 नंबर आला भारतीय जनता पक्षाचा विषय आणि राष्ट्रवादीचा तर संबंध सुद्धा नाही. त्यामुळे माझी विनंती असेल, ही धनुष्यबाणाची सीट, नैसर्गिक सीट आम्हाला मिळावी, जेणेकरून आम्ही पुन्हा या कागल तालुक्यात धनुष्यबाण फडकू.
जर का उद्या दगाफटका झाला बीजी साहेब मुश्रीफ साहेबांना तर ते सगळं आपल्यावर ढकलणार आहेत. मला माहिती आहे त्यांची सवय आहे. आलो तर माझ्यामुळं, गेलो तर त्याच्यामुळं. हे सवय, हे बोलणं मुश्रीफ साहेबांनी बंद केलं पाहिजे. आम्हाला विश्वासात घ्या, काय हरकत नाही. मुश्रीफ साहेबांना विनंती मी जाता आता एवढीच करीत, मुश्रीफ साहेब मी तुमच्यामुळेच म्हणतोय, मी हसन साहेब म्हणायचो. मी लहान असल्यापासून त्यांना बघतोय, एक आपुलकीचं नातं माझं त्यांच्याबरोबर होतं. पण जेव्हा मी राजकारणामध्ये आलो तेव्हा मला वाटलं की मुश्रीफ साहेब मला आज ना उद्या कदाचित पाठिंबा देतील, कदाचित त्यांच्यात पुतण्यासारखं समजतील आणि बाबा पाठिंबा देतील. पण त्यांनी खेकड्यासारखं काम केलं, कायम माझा पाय ओढला. 29 वयाच्या पोरग्याला तुम्ही घाबरताय मुश्रीफ साहेब, तुम्ही घाबरताय, म्हणून तुम्ही कायम हे केलाय. आणि म्हणून माझी विनंती असेल मुश्रीफ साहेब, आता यावेळी तुम्ही थांबा, नवीन चेहऱ्याला संधी द्या. मंडलिक साहेबाच्या नातवाला संधी देऊन उपकाराची परतफेड करा, ही विनंती आपल्या सर्वांना करतो. या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित होत्या त्या सर्व गोष्टी आपल्या इथं झालेल्या आहेत. आता इथनं घराकडे गेलं की दोघांचेही कार्यकर्ते आपल्याला भेटायला येत आहेत की आम्हाला पाठिंबा द्या, इकडे आम्हाला पाठिंबा द्या. त्यांना काय सांगायचं, आम्ही उभारणार आहे, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या असं बोलतो. विधानसभेच्या मध्ये भगवा फडकूया एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.